पधारो पधारो. आ हो दोघही जण. चला बसा. अरे काय व्हायचंच नाही अजूनपर्यंत. अरे ते कम्प्लीट व्हायचं आहे तिकडचं. चालूच आहे. चला मावशी आलेली आहे आणि काका हे म्हणजे वैभवचे मम्मी पप्पा. तर वैभव तर सर्वांना माहितीच आहे, माझ्या मावशीचा मुलगा आणि या मावशीचा मुलगा आहे, मधल्या मावशीचा. लहान मावशी तर तुम्हाला माहितीच आहे. दोन्हीही माझ्या मावशा अकोल्याला असतात. आणि हो हे लोक याच्यासाठी आलेले आहेत की आता त्या दिवशी तुम्हाला शेअर केलं होतं ना की आदित्य म्हणजे सुयश अंबरते त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याची डेथ झाली. तर या मावशीच्या सख्ख्या नंदेचा मुलगा सुयश आणि त्यासाठी हे सर्वजण आले होते. दसवं होतं कालचं तर त्याच्यामुळे ते दसव्यासाठी आले होते. मरणाच्या वेळेला इकडे तिकडे फिरू शकत नाही म्हणून मग ते आले नव्हते त्यावेळेला घरी. आता आलेत तर मग काका बोलले की चला भेट वगैरे घेऊन घेऊ म्हणून मग माझ्याकडे आले होते. आणि काका हे मला असं वाटतं जवळजवळ 7 वर्षानंतर माझ्याकडे आले होते. खूप दिवसाचे ते नेहमी मला कॉल करतात मधात असे त्यांना जेव्हा वेळ मिळाला तेव्हा. आणि नंतर मग म्हणतात की आम्ही येतो आहोत आणि नंतर त्यांचं काहीतरी असंच मध्ये काम येऊन जातं किंवा काही येतं तर त्यांचं येणंच होत नाही. तर त्यांचा विचार होतो की 1-2 दिवसासाठी काय होईना की राहायला जायचं आणि मस्त एन्जॉय करायचं, पण त्यांचं होत नाही. त्यांचा पण जॉब असतो, मुलं वगैरे हे ते आता मोठे झालेले आहेत, सर्वांच्या जबाबदाऱ्या आहे ते सर्व असतं. तर हा सुयशचा मोठा भाऊ तर तो आहे आणि सर्वजण आले होते. यांना पण जायचं होतं घरी, कामं होते त्याच्यामुळे. तर आंटी आणि काका तर चालले गेले म्हणजे अकोल्याला निघून गेले आणि वैभव राहणार आहे इथे कारण सुयोगला हेल्प पाहिजे आहे त्याची म्हणून. अरे देवा एका जागी लागते ते साईडला लावून द्या, नाही तर बाहेर लावून द्या ना. बाहेर नाली आहे. चांगलं लागलं असतं ते झाड. इथलं झाड तोडलं यांनी, हे सर्व झाड तोडले. आता हे सर्व साफ करायचं आहे ना तर त्यांनी साफ करून दिलं, थोडंफार क्लीन करून दिलेलं आहे. आता यांचा मोबाईल पण वेळेवर वाचतो. तर आता इथलं सर्व जे वाढलेले आहेत झाडं, कारण आतापर्यंत इथे कामं सुरू होते ना तर प्लायस होतात त्याच्यामुळे इथे पाणी वगैरे टाकू शकत नव्हते म्हणून मग इथे थोडेफार झाडं वाढलेले होते तर ते सर्व यांनी व्यवस्थित केले. आता मला व्यवस्थित कुंड्या वगैरे इथे लावायच्या आहेत बरोबर एका साईजनी आणि सर्व गोष्टी. म्हणून आता याच्यामध्ये हे जे पत्ते होते याचे जे पिवळे पत्ते झालेले ते पण यांनी कट केलेले आहेत. आणि इकडे जे झालेलं होतं ना ते हे झाड तर अर्धच तोडलं. तर हे झाड म्हटलं तुम्ही अर्धच तोडून टाकलं. मला नाही आवडलं हे झाड अर्ध तोडलं तर तुम्ही. येते पण तुम्ही आहे ना, तुम्हाला यांना का बरं काय माहिती काय याला हे होतं तर प्रॉब्लेम होतो यांना. तर काय माहिती हे याचं झाड पण लिंबाचं झाड पण किती वेळ तोडलं यांनी, अर्ध तोडूनच टाकतात. अरे पण नको ना. आणि हो ते ॲलोवेरा व्यवस्थित ठेवा, माझ्या कामाचा आहे तो. माझ्या केसांना चेहऱ्यांना लावते मी. काय म्हणता? कुंडीमध्ये हा बरोबर लावा. थांबा मी मदत करते थोड्या वेळाने माझं काम झालं की. पण हे बघा त्यांनी हे सर्व असं केलं आणि आता हे लाकडं वगैरे जे आहेत एक्स्ट्राचे हे आपल्याला जाळायच्या कामात पडेल. शेकोटी वगैरेच्या वेळेला तर कामात पडलेच आपल्याला ते लाकडं पूर्ण ह्या हिवाळ्यात उन्हाळ्यात म्हणत आहे हिवाळ्यात. पण आता हां आणि हे रातराणीचं आहे. नको रातराणी नाही काय म्हणतात त्याला, मोगरा आहे की रातराणी काय. मग ते व्यवस्थित बांधून टाका, फक्त कापू नका यार, नका कापू. हां तर हे आणि हे जास्वंद बघा. जास्वंद काय झालं तर याला हवाच नाही लागत, हवा ऊन पाणी काहीच लागत नाही बिचाऱ्याला, तर ते वाढतच नाही आहे. आणि हे बघा हे सर्व आतापर्यंत हे क्लीनच नव्हतं करता येत ना, त्याच्यामुळे यांना म्हटलं बाबा आता मला गार्डन तरी व्यवस्थित क्लीन करून द्या म्हणजे इथे मी बरोबर म्हणजे हे तर मी आता नेहमी क्लीन करणारच मग, पण हे मला गार्डनचं मला नाही जमत म्हणून मग गार्डन क्लीन यांना करून मागत आहे. बाकीचं तर मग मी क्लीन करेल आणि आम्ही मस्त झाडं वगैरे लावू. नाही कापू नका ते कारण आणि नंतर मग आपल्याला मस्त ते कुंड्या ज्या कुंड्या आहेत आपल्याकडे, कुंड्या विकत आणायची गरज नाही आहे, कुंड्या आहेत आपल्याकडे, त्या कुंड्यांमध्ये मस्त झाडं लावायची आहेत नंतर. तर ते झाडं सर्व तुम्हाला दाखवेलच नंतर मी.
पण त्या झाडांसाठी आता पहिल्यांदा आपल्याला नर्सरीमध्ये झाडं चूज करावं लागेल सर्व हे ते, आणि पहिल्यांदा आता हे क्लीन होऊ द्या, नंतर मग आपण नर्सरीमध्ये जाऊ, झाडं चूज करू, व्यवस्थित ते झाडं लावू आणि आधीसारखं आपलं गार्डन होईल मग. कारण खूप दिवस झाले मी माझं आधीसारखं गार्डन बघितलेलंच नाही आहे. तर हे सर्व क्लिनिंग आपल्याला करायचीच आहे. आतमधली पहिल्यांदा क्लिनिंग करायची आहे, नंतर मग बाहेरचं करू. तर हे आता पहिल्यांदा गार्डन क्लीन करून घेतील, नंतर मग आपण आतमधलं क्लीन करायला लागू. आणि सर्व काम तर आपलं आटोपलेलंच आहे. काही आज राहिलेलं आहे काम, जसं की आपलं ब्रॉडबँडची फिटिंग आहे ती बेडरूममध्ये करायची आहे, ती राहिलेली आहे. आणखी काय आहे आज, हो कलरिंगचं काम आज होणार आहे. आणखी ते जे हँगिंग लाईट्स आहेत ना, जे त्याला पेंडंट लाईट म्हणतात, ते आपण आणून ठेवले होते, तुम्हाला आठवत असेल स्टार्टिंगलाच आणून ठेवले होते. एवढ्या दिवसाचे तसेच पडलेले आहे, ते लास्टचं काम होतं पण आपण आधीच आणून ठेवले होते. तर ते पण आता लावायचे आहेत. तर आज ते फिनिशिंगचं काम होणार आहे पूर्ण, बाकी तर सर्व काम झालेलंच आहे. तर आज जे फिनिशिंगचं काम झालं तर मग बेडरूममध्ये आपण शिफ्ट होऊन जाऊ. तर उद्यापासून आपण बेडरूममध्ये शिफ्ट होऊन जाऊ. तशी आपली बेडरूम कंप्लीट झालेली आहे. आता तुम्हाला तर दाखवलंच मी. आता मी पूर्ण बेडरूम तुमच्यासोबत डेकोरेट केल्यानंतरच शेअर करेल, म्हणजे रूम टूर शेअर करेल, बेडरूम टूर. पण आता सध्या तुम्ही बघून घ्या, जसं सुरू आहे तसं. कलरिंग झाल्याशिवाय आपण ते कवर पण नाही काढू शकत, पॉलिथिनसुद्धा नाही काढू शकत. आता हे पेंडंट लाईट लावायसाठी आलेले होते, जे POP वाले भैया आहेत ना, ते आले होते. त्यांनी छिद्र वगैरे त्याला करून दिलं. तर आता ते छिद्र वगैरे करून झाल्यानंतर मग आपल्याला इलेक्ट्रिशियनला बोलवायचं आहे आणि इलेक्ट्रिशियनला मग त्यांना ते बरोबर लावून मागायचं आहे. तर असं म्हणून आता ते सर्व सुरू आहे त्यांचं. आणि हो, खूपदा म्हणत होते लोक की मधली मावशी येत नाही तुमची, कोणत्या प्रोग्रामला दिसत नाही. तर असतात काही पर्सनल रिझन्स असतात, त्याच्यामुळे आता ते सर्व रिझन्स तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. काही मोठे आहेत, आता आपल्याला लहान पडतो तर समजावून पण शकत नाही त्यांना. तसं तर ते येतातच, असं बाहेर कुठे भेटतात पण ते घरी येत नाही. काही रिझन आहेत जे प्रत्येकाच्या घरी काही ना काही असतंच, तर ते सर्व काही गोष्टी शेअर केल्या जात नाही. समजून घ्याल फक्त, बाकी काय नाही. आणखी इथे आता बस हे काम कंप्लीट झालं की आपलं दुसरं काम, आज तर पूर्ण काम कंप्लीट करायचंच आहे. म्हणजे कितीही झालं तरी आता हे छोटं मोठं थोडंफार काम सुरू होतं कार्पेंटरचं, म्हणजे कारण त्यांना ते काय म्हणतात त्याला, सिलिकॉन वगैरे कुठे कुठे भरायचा होता, ते होतं. काही फिनिशिंगचं काम बाकी होतं, ते करत आहेत ते. बस आज लास्टचं थोडंफार काम बाकी होतं फिनिशिंगचं, ते करून देत आहेत. कारण ते पण त्यांचं झालेलं होतं, मला काही दिसलं म्हणून मी त्यांना बोलून घेतलं आणि हे फिनिशिंगचं काम करून द्या बोलले, म्हणून मग ते करून द्यायला आले होते. आता हे भैया आता इथे माप घेत आहे, सेंटर घेत आहे त्याचं. मला विचारत आहेत की पेंडंट लाईट आपल्याला कुठे पाहिजे आहेत म्हणून. आणि ही पेंडंट लाईट पण आता जसं आता ही छिद्र याला केलेलं आहे, तर छिद्र केल्यानंतर लगेच लावू शकत नाही आपण. त्याला पहिल्यांदा कलरिंग होईल आणि कलरिंग झाल्यानंतर मग आपल्या त्या छिद्रामध्ये आपल्याला ते बरोबर फिट करायचे आहेत पेंडंट लाईट. हे आणले होते मी लाईट्स. तर हे आता पूर्ण याचं सध्या तर लुक पूर्ण तुम्हाला बघायला मिळणार नाही. आता हे असं बघून घ्या, त्याला काच वगैरे आहे, हे ते लाईट लागल्यानंतर तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि याला लांब होणार आहे, हे एवढेच छोटे नाही राहणार, लांब राहणार आहेत. तर त्याचा वायर त्यांनी छोटासाच दिलेला आहे तसा, पण आपल्याला दुसरा वायर एक्स्ट्रा लावून त्याला लांब करून घ्यायचं आहे. तर हे असे होणार आहेत. आणि वरचा सिलिंगचा तुम्हाला येलो कलर दिसत असेल, हा आधीच्या याला म्हणजे समजा आधीच्या इंटेरियरला सूट होणारा होता, पण आता तुम्हाला कलर चेंज करायचा आहे आणि जो वॉर्डरोबचा कलर आहे ना, तो लावायचा आहे. तुम्ही सांगाल मला, कारण पेंटर जेव्हा आले होते ना, ते बोलले की येलो कलरच मॅम छान दिसत आहे. पण मी म्हटलं नाही, मला तोच कलर पाहिजे. जसं आता हा मी घेऊन आलेली होती, इथे मी कर्टन्ससाठी आलेली आहे, कर्टन सिलेक्शनसाठी. तर कर्टन्स बघते, कारण आपल्या त्या विंडोला कर्टन्स लागतील. आता सर्व काही व्यवस्थित करत आहोत, तर जुने कर्टन्स कशाला लावायचे, म्हणून मग म्हटलं चला नवीनच आणि प्लेन कर्टन्स पाहिजेत मला आता यावेळेला. असं मी आता बोर झालेली आहे त्या प्रिंटेड कर्टन्सनी, तर म्हणून मग प्लेन कर्टन्स. आणि जसं मी ही फाईल उघडली तसंच मला पहिल्याच नंबरचा हा कर्टनचा कलर दिसला आणि तो आपल्या वॉर्डरोबच्या कलरला बिलकुल मॅच होत होता. म्हणून मग म्हटलं चला हेच सिलेक्ट केलं मी आणि प्लेन कर्टन्स घेतले यावेळेला. ना टेक्स्चर ना काहीच नाही. टेक्स्चरवाले होते पण म्हटलं नाही, थोडे महाग, म्हणजे टेक्स्चरवाले थोडे त्याच्यापेक्षा स्वस्त होते प्लेनपेक्षा, पण मला नको होते. म्हटलं टेक्स्चरवाला आता बोर झालेलं आहे, मला एकदम प्लेन पाहिजे आणि सोबर रूम पाहिजे. ही जसं मला मी म्हटलं होतं तुम्हाला काल, की जसं मी त्या रूममध्ये एंटर करेल तर मला शांती मिळाली पाहिजे, एकदम असं मन शांत झालं पाहिजे. म्हणून मी असे कलर चूज केले की एकदम सायलेंट वाटलं पाहिजे मला ते. आणि तो येलो कलरवरचा काढत आहे आणि तो वॉर्डरोबचा कलर लावत आहे. खूपदा मला त्या पेंटरने म्हटलं की मॅम आप ऐसा करो, वही कलर रहने दो, अच्छा लग रहा है वो कलर, येलो कलर ज़्यादा सूट हो रहा है. मग जेव्हा आता मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे,
आता मी तुम्हाला पूर्ण काही झाल्यानंतर मी हे व्हॉइस ओव्हर करत आहे ना, मग मी जेव्हा ते कलर लावायला लावला त्यांना आणि तो कलर त्यांनी जेव्हा लावला ना, तर त्यावेळेला ते म्हणत होते की अरे यार नाही मॅम आपने सही बोला था, ये कलर ज़्यादा अच्छा लग रहा है. म्हणजे कधी कधी असं नाही की एक्सपर्टच आता जसे की त्यांचं काम आहे, ते रोजचं काम आहे, त्यांना माहिती आहे. असं कधी कधी काय वाटते की आपल्याला व्हायब्रंट कलर जे असतात ना ते चांगले दिसतात. मला पण असं वाटत होतं पहिल्यांदा. जसं आता मी व्हायब्रंट कलर पण यूज करून चुकलेली आहे आणि खूप लाईट कलरसुद्धा यूज करून चुकलेली आहे घरात. मला असं वाटते पर्सनली माझी अशी चॉईस आली म्हणजे आत्ता झालेली आहे की मला लाईट कलर जास्त आवडायला लागलेले आहेत आजकाल. तर त्याच्यामुळे मी या रूममध्ये पूर्ण लाईट कलर यूज केले. फक्त ते वुडन मायका जो आहे, मागचा जो पॅनलिंग आपण केलेला आहे बेडरूमचं, जे आपण चारकोल म्हणू शकतो, तो चारकोल आपण फक्त वुडन कलरमध्ये घेतला. बाकी तर सर्व मी एकदम लाईट कलरमध्ये घेतलेलं आहे. आणि जेव्हा ते पॉलिथिन वगैरे निघेल ना त्यावेळेला तुम्हाला कळेलच. मी एक अंदाज इथे विचारत होती की कितीला होतील म्हणून एका विंडोचे कर्टन्स. तर त्यांनी जवळजवळ मला 4,500 रुपये सांगितले, सर्व पूर्ण कर्टन्स म्हणजे कापड, स्टिचिंग वगैरे सर्व पकडून, इन्स्टॉलेशन वगैरे सर्व पकडून. तर 4,500 रुपये त्यांनी मला एक अंदाजा सांगितला, कारण 3 कर्टन्स लावावं लागणार आहे त्या विंडोला. म्हणजे जवळजवळ ती एक मी वेगळी डिझाईन दिलेली आहे पॅटर्न, तो तुम्ही बघितलेलाच असेल नेहमी. आता हे हा जो इथे पिंक कलरचा दिसत आहे ना तुम्हाला डेमोसाठी लावलेला, हा सेम तसाच. तर तसा पॅटर्न मी सांगितलेला आहे. तर ते बोलले की 3 लागतील मॅम विंडोलासुद्धा. तर मग म्हटलं चला चालेल, काही हरकत नाही. आता एकदा बनवत आहे तर चांगलंच बनवायचं. आता एवढा सर्व खर्च लावलेलाच आहे आपण याला बेडरूमला, तर तोच का होईना म्हणजे त्याच्यासाठी का आपण आधीचे पडदे लावायचे किंवा मग जे प्रिंटेड आहेत ते. म्हणून मग ते सर्वच आता व्यवस्थित चेंज केलं तर सर्वच नवीन असू द्या. आणि आधीचा कलर पण चेंज होता ना कर्टन्सचा, ग्रीन कलर होता, कारण ते टेक्स्चर ग्रीन होतं ना, त्याच्यामुळे मी काही ग्रीन काही येलो असं वापरलेलं होतं. त्याच्यामुळे ते म्हणजे मी बेडशीट येलो कलरची वापरायची. व्हायब्रंट कलरसुद्धा वापरलेले आहेत मी. व्हायब्रंट कलर मला इतके काही जास्त म्हणजे मला तरी असं पर्सनल वाटते की माझी चॉईस आता ती व्हायब्रंट कलरवाली राहिलेलीच नाही आहे. कधी कधी एखादा झोन येतो, आपला टाईम येतो की त्यावेळेला आपल्याला खूप व्हायब्रंट कलर आवडतात आणि कधी कधी असं होतं की खूपच असे लाईट कलर यूज करायची इच्छा होते. तर आता माझं असं झालेलं आहे की लाईट कलर मला जास्त आवडायला लागलेले आहे. म्हणून तो सेलिंगचा कलर पण चेंज केला आणि विंडोचा म्हणजे त्या कर्टन्सचा विंडोच्या तो पण कलर चेंज केलेला आहे. आता ते सर्व झाल्यानंतर बघायला मिळणारच आहे तुम्हाला फायनल रिझल्ट. चला, पडदे वगैरे जे आहेत आपले ते सिलेक्ट झालेले आहेत. आता उद्याला ते माप घ्यायला येतील आणि मग माप घेऊन झाल्यानंतर त्यांचं जे आहे म्हणजे शिवणं वगैरे सुरू होणार आणि नंतर मग 1 ते 2 दिवस लावतील ते पडद्याला. नंतर मग आपल्याला मिळते. तर मी त्यांना म्हटलं की थोडा लवकर देण्याचा प्रयत्न करा, मला लवकर यायचं होतं. आज पण हे बोलले की आपण नंतर जाऊ, म्हणजे परवाला जाऊ कारण उद्याला त्यांना ड्युटी त्यांची पूर्ण स्ट्रिक्ट राहणार. त्याच्यामुळे ते बोलले की आपण परवाला जाऊ. तर मी म्हटलं नाही, आता आम्ही जाऊन येतो, सिलेक्ट करून येतो. म्हणून मी माहीला घेऊन आली. तर बरंच झालं की आपण सिलेक्ट केले पडदे ते. 1 मिनिट. तर काय झालं की ते पडदे सिलेक्ट झाले. आता फक्त ते हे झालं म्हणजे समजा त्यांनी म्हटलं की हो आपल्याला मिळू शकतात 2 दिवसात पडदे त्यांना, कारण ते जो कापड आहे तो अवेलेबल असायला पाहिजे आणि तो कापड नाही आहे म्हणते अवेलेबल त्यांच्याकडे, जो मी सिलेक्ट केलेला आहे. तर त्याच्यामुळे तो नागपूरवरून येणार कापड आणि नागपूरवरून आल्यानंतर मग आपल्याला ते स्टिचिंग आणि त्या सर्व गोष्टीमध्ये ते त्या प्रोसेसमध्ये वेळ होईल. बॉम्बे से नागपूर, नागपूर से अमरावती. हां, तर असं म्हणून मग आता बघू कसं होते काय होते. तर आपल्याला समोर मी म्हटलं मी तुमच्यासोबत बोलता रस्ता विसरले का. तर चला मग आता घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत. आणि हो, अपडेट देते मी माझ्या गाडीचे की मी गाडी कुठपर्यंत शिकली. तर गाडी आता आपल्याला परफेक्ट येत आहे आणि मी डेली चालवत सुद्धा आहे गाडी. तर फक्त तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले की मला जमत आहे म्हणून गाडी. तर ते आता मी रोज मुलांना घेऊन जाते मस्त, आणि असं पण कुठे पण घेऊन जाते. असे नाहीये की मुलांना असं फिरवायला नेते म्हणून, कुठे पण घेऊन जाते गाडीत. आता टेन्शन नाहीये आपल्याला, आता मस्त स्मूथ चालवता येते. आणि हे पण बिंदास झालेले आहेत की आता मला येते म्हणून, कारण त्यांनी 1-2दा बघितली माझी गाडी यायला लागलेली आहे म्हणून आता बिंदास झालेले आहेत एकदम की चला बाबा आता येते हिला. आता ते नसलेही आणि घरी असलेही तरी मला म्हणतात ठीक आहे तू घेऊन जात जा गाडी. तर असं आहे. आणि चला मग घरी जाते, घरी जाऊन बोलते तुमच्यासोबत काय काय आहे काय काय. आणि हो, कलरिंगचं काम सुरू आहे घरी.
तर ते कार्पेंटर म्हणत आहे, पेंटर जे आहे, तर ते पेंटर होते ना घरी, म्हणून हे बोलले की मी घरी थांबतो, तुम्ही दोघी जणी जाऊन या. म्हणून मग मी माहीला घेऊन आली होते आणि अद्वी गेलेला होता ट्युशनला. चला मग आता तुम्हाला घरी जाऊन ते पेंटिंगचं काम पण दाखवते, कारण सिलिंगचंच काम आहे आपलं पेंटिंगचं. आज आपल्याला मला असं वाटतं आपलं जे याचं काम आहे ना पूर्ण बेडरूमचं, ते कम्प्लीट होऊन जाईल आणि नंतर मग आपल्याला आज ती बेडरूम हातात मिळेल आपल्याला, कारण रात्र झालेली आहे आणि रात्र पूर्ण आता ते म्हणजे त्यांची दुसरी साईड घेतलेली होती त्यांनी पेंटरनी, म्हणून मग ते आता रात्रीला आले. आता रात्रीला सुरू करतील तर बहुतेक 2-1 वाजेलच त्यांना काम कम्प्लीट करता करता. पण आज आपल्याला पूर्ण म्हणजे मिळून जाणार. उद्या आपली जी बेडरूम आहे ती कम्प्लीट होणार आणि आपण तिथे सामान शिफ्ट करू शकतो असं मला वाटतंय. तर घरी जाऊन दाखवतेच तुम्हाला, अपडेट देतेच की काय सुरू आहे काय नाही घरी. तर जेव्हा मी घरी आले ना त्यावेळेला त्यांनी कलर वगैरे आणलेला होता. मी त्यांना तो सॅम्पल जे मी पडद्यासाठी घेऊन आलेली होती ना तेच सॅम्पल त्यांनी नेलं होतं बरोबर त्याच मायकाचं आणि तोच कलर घेऊन आले. पण त्यावेळेला जो शीटवर कलर दिसत होता ना तो वेगळा दिसत होता, थोडा डार्क दिसत होता. आणि जेव्हा घरी आणलं ना त्यांनी, जेव्हा तो कालवलं त्यावेळेला तो इतका लाईट दिसायला लागला की असं वाटलं की बिलकुल मॅचच होणार नाही तो कलर. पण ज्या वेळेला मग तो कलर लावला ना त्यावेळेला मग थोडं ड्राय होऊ दिलं त्याला आणि नंतर मग कळलं की नाही तो जो वॉर्डरोबचा कलर आहे तो सेम कलर आहे आणि एक्झॅक्ट मॅच असं होत होता. आम्हाला असं वाटलं नाही की एक्झॅक्ट मॅच मिळणार म्हणून. आणि जो वरचा कलर आता तुम्ही बघू शकता येलो कलर, तुम्ही सजेस्ट करा की येलो कलर चांगला दिसत आहे की तो कलर चांगला दिसेल. म्हणजे मला तरी असं वाटते पर्सनली की तो कलर चांगला दिसेल. यांनी नेहमी मला इतकं कन्फ्यूज करून टाकला होता. आता तुम्ही बघा हा कलर किती लाईट दिसत आहे म्हणजे वॉर्डरोबच्या कलरपेक्षा. आणि जेव्हा लावतील ना ते म्हणजे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मग बघायला मिळेल तुम्हाला. कंप्लीट झाल्यानंतर नाही म्हणजे लावल्यानंतर थोडंफार, तर तेव्हा बघायला मिळेल की तो कलर मॅच होत आहे की नाही आणि कसं दिसत आहे. तर मॅच झाला होता. ड्राय झाल्यानंतर तो कलर खूप छान दिसत होता आणि नंतर ते पण बोलले की हो छान दिसत आहे म्हणून. तर आता तुम्ही सांगू शकता मला तुमची पर्सनल चॉईस काय आहे, म्हणजे जो मी कलर चूज केलेला आहे तो कलर छान वाटेल म्हणजे वाटत आहे की हा येलो कलर जो आधीचा होता तो चांगला वाटत आहे. तुम्ही सांगाल कॉमेंट करून. आता हा बघा हा लावलेला आहे म्हणजे येलो कलर काढून येलोच्या वरच लावलेला, फिनिशिंग वगैरे केली जिथे जिथे टचअप पाहिजे होते. म्हणजे आता इथे हे लागलेलं होतं ना एक्स्ट्रा लाईट लावले होते, तर लाईटच्या जागी काही जागी असं एक्स्ट्रा तुटला गेलं होतं तर तिथे टचअप होते. तर ते टचअप बरोबर पुट्टीने भरले आणि नंतर त्याला घसाई केली, नंतर प्रायमर लावलं, प्रायमरनंतर हा कलर लागला आणि हा कलर लावल्यानंतर आता कसं वाटतं आहे सांगाल मला कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पूर्ण झाल्यानंतर तर तुम्हाला लुक बघायला मिळणारच आहे. यांनी सकाळचे मला वाटलं तर 2 वाजेपर्यंत काम करतील. यांचं काम 4 वाजेपर्यंत पुरलं. मी स्वतः 3 वाजेपर्यंत जागली आणि 1 तासानंतर मग यांचं काम संपलं. मी झोपून गेली होती तोपर्यंत.